कशासाठी बोलवले काय माहिती नाही. चल दिवस गेले की काय. पाय दाबला असतं, डोका दाबला असता, किंवा रोज जेवायला नाश्ता बिष्टा समाज आहे तुला आडायचं आहे. लाडाची आहे आमची लाडाची आम्हाला मला पाहिजे. 500 दे. मला हा शंभर. तुझे सुनार जीवन आलो तुला मदत होईल आता. तुला चपात्या बनवून काय घालील ती. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आलो होतो मी, रात्री आलो होतो दिवा, कारण थोडा टाइम झाला होता म्हणून जॅकच्या घरी थांबलो होतो. तर आता जातो मी बदलापूरला, कारण सिम्मीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. तर ते का ते मी तुम्हाला डायरेक्ट आता सिम्मीला भेटूनच सांगतो. तर झाला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, मी बदलापूर स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि सिम्मीचा सकाळी सकाळी मला कॉल आला. ती बोलली की काय पण कर, पण अर्जंटमध्ये बदलापूर स्टेशनला भेट मला स्कायवॉकच्या खाली. आता काय झालं आहे बघू, जाऊन भेटू तिला. स्कायवॉकच्या खाली थांबलेली आहे ती. तर चला बघू तिकडे जाऊन काय झालं ते. तर मित्रांनो, मी पोहोचलो आहे बदलावर स्कायवॉकच्या खाली आणि सिम्मी बसलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर कशासाठी बोलवले काय माहिती नाही. चल दिवस गेले की काय. दिवस गेले की काय. अरे काय तुम्ही पण असं वेडे हो गए है क्या. पर्स है माझा माकड. चल आता मला वाटले की मला वाटले की पेढे बिडे वाटायचे टाइम आला होती म्हणून तिकडे बसली होती. बॅग अशी पोटावर घेऊन. हा मग बाकीच्यांना काय वाटेल. काय नाही वाटल. तर आता आम्ही इकडे तर बाकी माझ्यापासून एक दिवस लांब राहून कसं वाटलं. कसं रात्री झोपत नाही होती. मग तुम्ही आता बांगड्या टाकून झोपतात ना, मग त्याची डोक्यावर ना हे नुसतं डोक्यावर पाय बी असतं तिचं काही सांगता येत नाही. तर चला मित्रांनो, वरती जायचं आपल्याला. इकडे नाही, इकडे आत. तर ऍक्च्युली कशासाठी बोलवलंय तू. हा बघा, नवऱ्याचे लाड. अशी बायको भेटली पाहिजे ना सगळ्यांना. नको बाबा, लय त्रास देते. पण कशासाठी बोलवलंय मी सांगते तुम्हाला कशासाठी बोलवलंय. सांगते ना. तर चला मित्रांनो, पहिले जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये. हे माकड तोंडाची बघ कशी माझ्यापासून लांब राहिली आणि किती खुश आहे. बघ सांगत असेल जरा टेन्शनचा सुटकारा लांब होता काय. असं बोलणार का तुम्ही. मग पाया पडचल माझ्या लवकर. अरे नको 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 नको. तर चला मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये आता बघूया. ते तुझ्या स्किनवरचा प्रॉब्लेम आहे, स्किनच्या डॉक्टरकडे आलोय. काय यार, आल्या बायकोने कामाला लावला. काय अरे उडीच मारतो या खिडकीतनं. बघा मित्रांनो कसा बायकोचा आल्याला कामाला लावला. फाईल ठेवली बॅगमध्ये आणि ती गेली वरती. यायला कसं आहे काय आहे सांगा जरा तिला. इलूला काम करा लावू नका. एवढा मेहनती पोरगा आहे. तर चला वरती डायरेक्ट. नवऱ्याचे लाड. वा नाही रे, बरी आहे बायको. मग तिच्यासाठी थोडी तर बरी आहे बायको, तिला मदत केली पाहिजे रे. काय बोलते. तुमने काय खाल्ला था क्या. नाही मग उपवास ठेवा है. नाही सॉरी, 4-5 पुऱ्या आणि 1 भाकरी खाल्ली चहामध्ये. तुम्ही ना राक्षस आहे. कोण राक्षस. मला भूक लागते जास्त म्हणून बोलते की जा डॉक्टर ओरडतील मी राक्षस आहे. मी राक्षस आहे. सोबत बसा. चला. तर मित्रांनो, तिला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी बोललेले, दाखवून झाले. पण आता थोडं दिले औषधं वगैरे, पण ते पहिली औषधं ते संपल्यानंतर तिला चालू करायचे. तर आता बाकी आम्ही काय करतो, जातो घरी. आणि आज माझा उपवास आहे. उपवास तर राहायचं. चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आता डायरेक्ट भेटूया आपण आपल्या घरी गावाकडे. आता बघ मारी बाई दिसलाय. मारी बाई सारखा आमचा एक दिसणारा फ्रेंड अक्षय भावा. कसा आहे बाई. एकदम मजेत ना. कसं वाटतं बाकी. आलेलो ट्रीटमेंट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये. आलंय ते आता 3 महिन्याचा कोर्स बोलला दिसतो. तर मित्रांनो, आमचे मित्र भेटलेले. सेम मारी सारखा दिसतो ना. आपला अक्षय भावा आहे तो बदलापूरचा. आणि मित्रांनो, हे असं वाटतं तिच्या डोक्यात टाकून. लग्न झाल्यानंतर हे असे काम
अरे जाऊ दे रे, बायको आपल्यासाठी एवढं करते तर तिच्यासाठी काय आहे. करा तुम्ही पण मदत, आणि बायकोलाच नाही आई बापाला पण करा भाई. मी करतो पण दाखवत नाही रे. हे करत पण नाही आणि दाखवत पण नाही. घे तुझी घे, बायको आई बापाची नाही. नाही 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 नाही. आता चला मित्रांनो, आज माझा उपवास पण आहे. पहिले ते बोल, आई बाबाची मी मदत करतो थोडी थोडी. आई बाबाची मी मदत करतो थोडी थोडी. अच्छा मी ही मदत करतो आई बाबाचा थोडा थोडा. मग आता आपण जाऊया आपला नॅचरल वातावरण में हम जाएंगे अभी हमारा. मग तुम्ही काय बोलू शकता. तर चल आता जाऊ, ट्रेन आपल्याला फटाफट. मित्रा होई बघ कशी म्हणजे भारी बायको आहे. माझा हात बी दुखतील म्हणून तिने बॅग जिली आयलं नाही, त्याला उचलून द्या लागल डोक्यावर. पण नको डोक्यावर उचलून गेल्यावर काय करीत माणूस कानात. थोड्या वेळाने तुम्ही पैसा सांगेंगे की हमको भी ऐसा कोरे पे लो. नको तर चला पटापट जाऊ घरी. इथं सिम्मीला तिचे चाहनेवाले भेटले तर आपल्याला कोण विचारतच नाही. जीव देतो आता. ए चला बघ ना, हिला बघ ना कशी विचारतात. अरे मला पण जीव लावा जरा. मी लावते ना तुम्हाला. हा मग टेन्शन नाही. तर मित्रांनो आमची ट्रेन आलेली आहे. किती गदरी आहे. गदरी गर्दी आहे. गदरी पब्लिकला गदरी बोलते. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो स्टेशनला नेरळ. आणि हे आपला कुली आहे. हे कुली, तर आराम से बॅग फटणार नाही चाहिए. किती पैसे किती लागणार. 1 किलो. तर मित्रांनो आता आम्ही नाही तू थांब मला बोलू दे. तर मित्रांनो बदलापूर वरून ट्रेन मध्ये किती गदरी होती तुम्हाला काय सांगू. अरे थांब ना, बोलत होते. गदरी होती ट्रेन मध्ये. गदरी नाही गर्दी हसतायत रे. आणि मित्रांनो जड है ये बैग हमको उठा रहे हैं. अरे थँक्यू सो मच बाय. असं प्रेम असू दे आपल्या मित्र. चल बाय थँक्यू. हा का चल. आणि आता माझी आई म्हणजे सिमीची सासू लय खुश होईल. तिची सून आता शहरात ना आली गावाकडे परत, आणि आईची मस्त सेवा होणार. आईची सेवा होईल पण त्या आधी मला गुळाचा चाय पाजा. तो आधी मला गुळाचा चाय पाजा. ते आधी मला गुळाचा चाय पाजा. चल ना येतील शिकवायला लागेल. सिम्मी के चाहने वाले. हा थँक्यू सो मच. असंच प्रेम करा. मित्रांनो हे बघा माझी बायको कशी आहे. गाडीवर बसली आणि फॅमिली आपली युट्यूब इंस्टा, आणि ती बघ बॅग विसरली तिकडं. कशी आहे बायको. हिला घरी जाऊन लय मारतो. आता चला तुम्ही घरी बघा, हिला बरोबर मारतो मी. मारू ना हिला. तर बाई शिकल. चल आता याला घरी बरोबर काम करेल. मित्रांनो आता आम्ही बसलोय आमच्या नोपंगावर. आणि आमची आहोची एक निंजा टेक्निक आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ते हॉर्न नाही गाडीमध्ये, ते कसं हॉर्न वाजवत आहे. मित्रांनो गाडीचा हॉर्न नाही म्हणून पब्लिक येते ना कसं. नाही ती मला मिरची घ्यायची. मित्रांनो बायको गेली आहे मिरच्या घ्यायला. तर मित्रा हो घरी जाऊन आता याचं लाड करायला लागतील. मिरच्या झेल्या. जर तुमरे हमने का लाड नहीं किया ना तब हम तुमरे डोळे में ना मिरची टाकेंगे. नको मग घाबरलो नको. मग आता याचं घरी लाड करायला लागतील. आणि हा मित्रा हो थँक्यू सो मच सुरेश भावा. कारण तू मला एक तुझ्याकडची ओळख म्हणून एक मला कॅब गिफ्ट दिली. तो ट्रेनमध्ये मला भेटला. लोणावळ्याचा आपला खास मित्र आहे. ते अचानक भेट झाली, मग त्याने मला ही कॅब म्हणून त्याच्याकडनं गिफ्ट दिली. तर थँक्यू सो मच भावा मनापासून. पी खुश हो, टेन्शन नको घेऊ. हा तर मित्रांनो हे बघा बायको मला काही गुळाचा चहा पिऊन देतच नाही. एकदा नाही म्हटलं ना, नाही म्हणजे नाही प्यायचं. हा ठीक आहे नाही पिणार ना, बघतो तुला पण. तर मित्रांनो बघा, एक तर माझा उपवास ठेवा है हमने, और एक तो ये हमरे सामने काय पण असं खाते हैं तो हमको माझं पण मन होतं ना खाण्याचा. आता ना काय करतो मित्रांनो, मला चहा नाही दिला ना, आता इथचा बदला बघ कुठे भेटतो. आता आपण भेटणार आहे तुम्ही बदला माझा. हा चल ना चल तुला दाखवतो. चल हा चुकीचं आहे. नाही इथचा मस्त उपवास आहे आणि ही काय खाऊ शकत नाही म्हणून आपण आलोय दादूच बाईकडे. आणि आता मस्त हिच्या समोर भेळ खाऊ. हिच्या तोंडाला कसं पाणी येणार आहे. दादूच बाई काय बोलतो, कसं चाललंय. मेरा काम. ताई कशा आहेत तुम्ही.
आम्हाला एक दादूची फेमस वर्ल्ड फेमस चायनीज बनवू का? हा बनव. आणि दादूचे उपवास बघा, बायकोसाठी उपवास आहे दादूच बाईचे. तर मग कसं वाटतं बायकोसाठी उपवास करून? बायकोसाठी उपवास केला पाहिजे. बायको नाही, आपण सगळ्यांसाठी आपल्या स्वतःसाठी उपवास करू. आता नंतर कॅमेरा चला तर बायकोसाठी उपवास चालू आहे. अरे काय खोटा बोलतो हे बघ, यार. दादूचा बायकोसाठी उपवास. तर चला वर्ल्ड फेमस भेळ खाऊ आपण दादूची. आणि सिम्मीचा उपवास आहे त्याच्यामुळे ती खाणार नाही, म्हणून आता तिच्या तोंडाला नुसता पाणी येईल. तर चला नशीब येते बघ. काय थँक्यू सो मच. आणि माझी इच्छा होती का हिला दाखवून दाखवून भेळ खाऊ, पण ताईमुळे तिला लाडू भेटले उपवासाचे. जाऊ दे, उपवास करतो त्याचा फळ भेटलाय, खाऊ दे तिला. तर फायनली काय वर्ल्ड फेमस भेळ आता खायला पक्की मजा येईल. याच्या डोळ्यासमोर खायला मी दाखवून घे. मोबाईल पकड तू, मला दाखवून तू गुळाचा चहा पिलाय. हा दररोज उपवासाच्या दिवशी बायकोला घेऊन मार्केटमध्ये जायचं का? या गोष्टीमुळे त्यांना खायला भेटत नाही. तुम्ही आपल्याला खावा हमको फरक नाही पडेगा. बघा ना कसं खात आहे, बायकोचा काय विचार नाही काय नाही. तुझी सेवा करतो का? नाही ना. अरे कवडी खोटी बोलशील, कवडी कवडी खोटी बोलशील. मी असं तर बायकोची एवढी सेवा केली असती ना, हा. तिथं रोज पाय धुतला, पाय दाबला असतं, डोका दाबला असता, किंवा रोज जेवायला नाश्ता बिष्टा. सगळ्यांना माहितीये केलं असतं की नाही बा असतायत. नाही बाबा, मी केला असता. बहिणी तुमचा आता मला माहित नाही काय, तुमचा त्या नवरा असा आहे, त्याला तर आपण करणार काय. हे बघा, खाया इन्होंने और पैसा माझ्याकडून मागते है. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे लग्नानंतर बायकोगत पैसा असता. ते पैसा पैसे दे, तुम्ही द्या. दिले ना ताई पैसे मी. दादूस काय तुम्ही काहीतरी शिकवा हे इनको. पैसे येईल न्याव नाही घरी ना, ते भांगडी लाईल. चल तर मित्रांनो गाडी खाली, कुत्रा आला. कुठे पिल्ला? तर हे बघा, ओ शोशी. तर मित्रांनो गाडी खाली गेला होता बिचारा. आणि एक तुम्ही पण असे चांगले चांगले कामं करा. आपला दादूच बाईचा डॉग आहे, आपला कुत्रा आहे बाई, आपला भाचा आहे तो भाचा. तिची आई बघून आली किती प्रेम आहे. जा. तर मित्रांनो बदला फेडून झालेला आहे. तिने एकटीने चहा पिला, मग आपण पण तिची आवडती भेळ घालली. आणि आता आम्ही निघलो घरी. तर चला आमच्या नॅचरल वातावरणामध्ये तुम्हाला मी दाखवतो आमचा गावाकडचं वातावरण कसं झालेलं आहे. आणि घरी थोडं बनवू काहीतरी खायला, त्याला पण बिचारीला भूक लागलेली आहे. इकडे आले आमची डॉग. काय म्हणताय? आमच्या गावातलं साम्राज्य तुम्ही व्ह्यू बघू शकता मित्रांनो. चला काका. तर मित्रांनो फाइनली हम हमारे घर पे पहुंच चुके हैं. आणि आता घरचे जे काम आहे ते मी फटाफट करून घेते. आणि माझा पण उपवास आहे, उपवास पण सोडायचा आहे लवकर. आणि जेवण बनवून घेते. आणि मित्र हे आमचा बक्कू आहे. तर मित्रांनो हे आजारी आहे, डॉक्टर येऊन गेले, त्याला इंजेक्शन दिलंय, तर होईल ते बरं लवकर. आणि एक सिम्मीचा उपवास पण आहे. तर मग आता पटापट अंग बिंग धुवून जेतू आणि उपवास सोडून जेतू. तर मित्रांनो माझे मस्त पैकी अंग धुवून झालो मा. आणि एक सिम्मी आहे ती भाशी जी येते. तर आई आणि ताई दोघांनी मिळून भांडे आणि कपडे धुवून ठेवलेले होते. आणि भात शिजायला ठेवलाय, टिकलाय. आणि डाळ पटकन बनवून जेतू. आणि हे बघा मित्रांनो, माझा नवरे मला चूल पेटून देत आहे. हे बघा. तर मित्रांनो सिम्मीला चूल पेटवता नाहीत, मग काय करू, मदत करायला पाहिजे. आपण कसं गाव साईडलं आपण लहानपणापासूनच बाहेर शेकोट्या पेटायचो, मग आपल्याला चूल पेटायता आणि येते. मग हे झालं मी चूल पेटवाय शिकाऊंगा. आणि तुम्हाला जर चूल पेटवायचा ब्लॉग पाहिजे तर आम्हाला कमेंट करा पटापट. जाऊ दे लवकर करा. मग पेटीत तू बाहेर निघ, मग तुला शिकीन चूल हो पेटवाय. हो चला व्हिडिओ असं बघ इकडे ये लवकर. माझी पण सासू आली आणि पटकन जेवण शिजून जेतू. कधले असत खुश देख ना आई. 10,000 रुपये द्यायला. आई खुश झाली देख त्याची सुना आली तर. मित्रावा आमच्या आहे ना काबाड कष्ट जेवून जाते ना, मग मला 500 रुपये देते. दे
दे कवडी असत दे ना माझ्या आई तुला लाडाची आहे. लाडाची आहे आमची लाडाची आम्हाला मला पाहिजे. 500 दे. मला हा 100. तुझे सुनार जीवन आलो तुला मदत होईल आता. तुला चपात्या बनवून खायला घालील ती. आईच्या चपात्या पक्क्या आवडत्या आणि येला आईच्या येल भाकरी आवडत्या. आणि आता आई माझी कौला असा मदत माहिती दे तू. आमच्या आईला आदत दे कसली हजार पटकन सोबत आम्ही मस्त डान्स करू. असं आमच्या अशी नाचते. तर चला जेवण बनवून जाऊन त्याला फटाफट. A few moments later. तर हॅलो मित्रांनो, फायनली आमचा देवपूजा करून आणि उपवास सोडून झालेला आहे. आणि जेवण मध्ये वरण भात, बटाट्याची भाजी आणि मिरच्या तळल्या. आम्ही पण जेवण करून घेतो आणि तुम्ही पण पोटभर जेवण करा. आणि मित्रांनो, जो पण आपल्या चॅनल वरती असेल, ज्यांना आमच्या दोघांच्या व्हिडिओ आवडत असतील, तर त्यांनी मनापासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच आपले 50,000 सबस्क्राईब होणार आहेत. तर चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, लव्ह यू.